IVM. Hello and welcome to Audio Gyan, an Indian podcast for those interested in design, philosophy, and arts. Audio Gyan documents thoughts, ideas, and insights from known and unknown gems of India who have done some remarkable work in their field of interest. Visit audiogyan.com for more Gyan sessions. This Gyan session will be entirely in Marathi. I am pleased and privileged to have Maharashtra Vaibhav Pandit Chandrakant Limaye, a true successor of late Vasantrao Deshpande, and was fortunate to learn from Pandit Narayanrao Vyas, Pandit Gajananrao Joshi, and more. He also got guidance in his music journey from legends like Kumar Gandharva and Dr. Ashok Ranade. We'll try and ask some basic questions on Hindustani classical music. Thank you काका फॉर गिव्हिंग अस युअर टाइम. आणि आज आपण थोडंफार म्हणजे जेवढं मला काही प्रश्न पडलेत म्युझिक बद्दल त्यातले 3-4 मी तुम्हाला विचारेन. आणि थँक्यू म्हणजे तुम्ही वेळ दिल्याबद्दल. बरं ठीक आहे, विचार. तर सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा आहे की हे जी हिंदुस्थानी क्लासिकल म्हणजे क्लासिकल म्युझिक मध्ये जी फ्रेमवर्क आहे किंवा जी रागव्यवस्था आहे तर ती कशासाठी असते, म्हणजे त्याचा कसा उपयोग होतो किंवा ती अशी का बनवली गेली, म्हणजे हा थोडा हिस्टॉरिकल प्रश्न आहे पण तरी का बनवली गेली आणि त्याचा कसा उपयोग होतो. का बनवली गेली, कशी बनवली गेली हे आधी सांगतो. की माणसाने पहिले सूर शोधला, तो निसर्गातूनच त्याला मिळाला. समजा एक नदी वाहते तर त्याचा विशिष्ट प्रकारची अशी खळखळ असे तो एक सूर असतो. वाऱ्याला पण सूर असतो. समजा वारा वाहतोय एका लयीत आणि एका सुरात वाहतोय तर त्याचा पण एक सूर असतो. वादळाचा एक सूर असतो. असं त्यांनी सूर आधी मिळवला. आणि फार पुरातन काळापासून बघायचं गेलं, तुला म्हणजे जास्ती वाढला अंतर तर चालेल ना. हो नक्की. तर पहिले माणसं कोणाला मारायची आणि खायची, तर ते मारल्यानंतर नाच करायचे. पहिले आली ती लय. लय ही प्रत्येक माणसामध्ये असते, कमी जास्ती प्रमाणात असेल पण ती असते. आणि नंतर तिने सूर शोधला. पहिले फोक सॉन्ग गात असत, त्याच्यामुळे ते नाचून ते गाणं गात असत. त्यांना आनंद झाला की तर मग एक आनंदाचं गाणं असतं. त्याच्या घरी कोणाचं काही दुःखद काही घटना घडली तर ते सुद्धा गाण्याने ते व्यक्त करायचे. जसं आपण असं हसतो किंवा रडतो सुद्धा कधीतरी, हे जसं आपल्यात होतं तसंच पहिल्यापासून होत असे. म्हणजे त्या सूर असायचा, त्याला तो नॅचरल असायचा, कोणी शिकवलेला नाहीये, तो आपोआप आलेला आहे, निसर्गदत्त आहे. तर तसं त्यांनी सूर शोधला आणि त्या सुरांचं मग सप्तक केलं. सप्तक सुद्धा कसं निर्माण झालं की षड्जातून गंधार, त्याला अंतर्गंधार म्हणतात. षड्जातून गंधार आला, ऋषभातून पुन्हा गंधार आला, मग तो काय झाला, म झाला, प झाला, ग. तर असं साटुम सामवेद सारेगम हे एवढेच खरे सूर आहेत. ते आता आदिवासी वगैरे सुद्धा असे गाणं गातात, तर त्याच्यात सुद्धा सारे आणि गम याच्यामध्येच सगळं बसवलेलं गाणं असतं त्यांचं. पण प सारेगम प आला जेव्हा, तेव्हा प टू सा म्हणजे पुन्हा सारेगम. तर ह्याच्यातून तो गंधार मिळाला, त्याच्यातून तो गंधार मिळाला, असं करत करत ते सप्तक पूर्ण झालं. दुसरं त्या ज्या फ्रिक्वेन्सीज होत्या त्या रिलेटिव्ह होत्या, तशा रिलेटिव्ह होत्या अख्ख्या जगात. मी आता भूतानला जाऊन आलो आणि जगाचं बरं का संगीत म्हणजे साटुम वरतीच आधारलेलं आहे. कुठेही गेलास तरी सुद्धा तेच ऐकायला मिळेल. तुला पिलू मिळेल, त्याच्यात गारा मिळेल, पहाडी मिळेल. पहाडी तर पुष्कळच मिळेल, अख्ख्या जगात पहाडी आहे.
पहाडीचं पुष्कळ मिळेल. पण आधी लोकसंगीतातून मग जे त्यांना खूप स्टडी करायचा असं ओढ लागली त्यांना, आणि त्यांच्या अंगात निसर्गाने सगळे गुण दिलेले गाण्याचे. या लोकांनी संशोधन करत 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 पुढे सप्तक शोधलं. सप्तक शोधल्यानंतर कुठले सूर उच्च आहेत, नीच आहेत. सारेगम पधनिसा, पधनिसा म्हटलं की ते उंच सूर झाले, आणि पमगरेसा म्हटलं की खालचे सूर आहेत. तर हे गाणं जे आहे ना, ते निसर्गावरती राग व्यवस्था सुद्धा आधारलेली आहे. की निसर्गतः माणूस उठल्याबरोबर कसा बोलतो किंवा कसा हालचाल करतो, फ्रेश असतो तो, एकदम जोरात तो बोलतो. संध्याकाळी आल्यावर काम सगळं संपून आल्यानंतर तो जरा असं थकलेला पडलेला आवाजात बोलतो, अगं काय जेवायला काय केलंयस वगैरे. सकाळी कसं तेच प्रश्न तो कसा, काय आहे ग जेवायला, असं म्हणेल की नाही. तर तसं सप्तकात जेव्हा सकाळचे राग असतात तेव्हा त्यांचा वादी स्वर हा उत्तरांगात असतो. म्हणजे सारेगम हे पूर्वांग किंवा सारेगम प मॅक्झिमम, आणि पधनिसा हे उत्तरांग आहे सप्तकाचं. तर त्या उत्तरांगात वादी असतो. बरं, वादीला संवादी जसं नवरा बायको असतात संसारात, तेव्हा तो संसार म्हणायचा. काही काही असलं तरी त्याला पक्की जोड जी असते की ज्याच्यावरती तो राग आधारलेला आहे, तर अशा वेळी एक वादी असतो ना एक संवादी असतो. तर तो वादी असतो जर समजा उत्तरांगात असेल तर संवादी पूर्वांगात असतो. मग खालचं हे सांभाळायला पूर्वांगात संवादी असतो, उत्तरांगात वादी असेल तर. तसंच रात्रीचे राग जे आहेत त्यांचा वादी पूर्वांगात आहे, संवादी उत्तरांगात आहे. अशा तऱ्हेने राग विभागणी झालेली आहे, आणि ही निसर्गदत्त आहे. निसर्गाशी जवळीक साधणारी किंवा निसर्गाशीच त्याचं नातं आहे, अशी ती रागव्यवस्था पूर्वजांनी केलेली आहे. आणि हे युनिव्हर्सल हे आहे. इनफॅक्ट म्हणजे त्याच्यामुळे तो दुसरा प्रश्न असा येतो की मग एखाद्या रागाची प्रकृती असते, तर ती त्या वादी आणि संवादीच्या कुठल्या पोझिशनिंग मध्ये आहे त्याच्यामुळे ती डिफाईन होते का, किंवा नाही, त्याच्यामध्ये अशी होत नाही. तर रागाचं स्वरूप जे आहे, म्हणजे स्वर कसे जातात हे नाही, स्वरांचं चलन कसं जातं. म्हणजे समजा आता रे पासून गंधार असेल तर त्याचं एका रागात तेच सूर असतात, पण त्याचं रे टू ग हे अंतर कमी जास्त होऊ शकतो. एकात कमी असेल तर एकात जास्ती असेल, म्हणून त्याचा मूड चेंज होतो लगेच. नाही म्हणजे मला, अरे तू मला काल हे सांगणार होतास ना, अरे तू काल हे सांगणार होतास ना, मग काहीतरी काय सांगत बसलाय. म्हणजे हा मूळ एकच प्रश्न, पण तो जसा मूड चेंज होतो लगेच. तसं रागाचं आहे. सकाळचा यमन म्हणजे आपलं रात्रीचा यमन म्हणजे सकाळचा बिलावल आहे, म्हणजे असे राग आहेत त्याच्या एकदम जवळपास असणार, थोडाफार फरक नाही. म्हणजे मला कळलं, पण याच्यामध्ये असा प्रश्न होता की मी थोडाफार प्रयत्न करत होतो फ्लूट शिकायचा, तर तेव्हा ते सर श्री वाजवायचे खूप वेळा. तर त्या श्रीमध्ये ते बोलायचे की थोडासा असा शांत फिलिंग आहे, थोडासा दुःखी साईडला तो जास्ती जातो. तर आता हे फिलिंग त्या पर्टिक्युलर आर्टिस्टला व्हिज्युअलाइज झालं का? नाही, मी सांगतो तुला, श्रीराग हे करुण बिरुण काही नाहीये. श्री हा उग्र राग आहे, गंभीर राग आहे. पुरिया हा थोडासा करुण म्हणजे प्रकृतीचा राग आहे. यमन हा शृंगार आहे. पण तुला एक उदाहरण सांगतो, तोडी हा करुण शृंगाराचा राग आहे, शृंगार रसाचा राग आहे. पण भीमसेनजींचं मला एकदा आठवत आहे, मी मैफिली ऐकलेल्या,
की त्यांचं इतकं कारुण्याने त्यांनी सूर लावल्यानं अख्खं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि अख्ख्या पब्लिकच्या डोळ्यात पाणी आलं. तो काय करुण आहे का? गाणाऱ्यावरती असतं. कुठला रस निर्माण करायचा ते गाणाऱ्यावरती असतं. तो गातो कसा त्याच्यावरती, पण मूळ प्रकृती असते हे मात्र मान्य. पण आता समजा रागीट माणूस आहे तर तो हसत नाही का? कधी हसतो ना. एखादा गंभीर माणूस आहे तर तो ऑलवेज गंभीर. आता अभिषेकी फॉर इन्स्टन्स कधीच हसलेलं कोणी बघितलेच नाही त्यांना. पण त्यांचा चक्क 60चं जेव्हा त्यांनी शिष्यांनी त्याच्या हे काढला स्मरणिका, त्याच्यावर चक्क त्यांचा हसरा फोटो. आणि हे लोकांनी बोलून दाखवलं की अभिषेकांचा हसरा फोटो आहे त्याच्यावरती, म्हणजे हे विशेष आहे. तर तो गंभीर होते ते, पण म्हणजे काय ते हसत नव्हते असं नाही. म्हणजे गंभीर प्रकृतीचा राग हा काय शृंगार उत्पन्न करून शृंगार करतो ना माणूस. गंभीर प्रकृतीचा असला तरी शृंगार करतोच ना. हो नाही, पण हे गंभीर किंवा शृंगार रस व्यक्त झाला पाहिजे त्याच्या मूळ प्रकृतीत, हे कसं डिफाईन होतं? हे डिफाईन होतं ते आर्टिस्टच्या कलाविष्कारातून. यमन राग आहे. यमन काय? शृंगार रसप्रधान राग आहे. म्हणजे त्याची प्रकृती शृंगारिक आहे, शृंगार रसाचा राग आहे तो. पण बघा, दो गज जमीन भी मिली उजड़े दयार में लगता नहीं है दिल मेरा. यांनी तुमच्या मनात शृंगार उत्पन्न होतो का पॅथॉस निर्माण होतो हे ज्याच्या त्याच्या आर्टिस्टवरती आणि जो बनवणार आहे तरच. आता सिनेमातली गाणी सगळी तर आधी म्युझिक डायरेक्टर बनवतो आणि मग गातो माणूस. ते काय स्वतःचं क्रिएशन नसतं त्या गायकाचं, तो दुसऱ्याचं गाणं गातो. म्हणजे म्युझिक डायरेक्टरचं गाणं तो गातो, पण आपल्या आवाजाने गातो. तर त्या आवाजात सुद्धा एक ताकद असते. नाही तर म्युझिक डायरेक्टरचेच रेकॉर्ड्स निघाले असते. मग त्यांना लता मंगेशकर का लागते, किंवा मन्ना डे का लागतो, मोहम्मद रफी का लागतो? पण मग एखादा असं यमनच घेतलं तर त्याचं यमनातली कितीतरी हजार देशभक्तीची गाणी बनवू शकतात. हो, सगळं. आता राग हे काय, एक समजा एक प्रकृती समजा जरी असली तरी त्याची रचना जी असते, वीररसात रचना केली तर ती वीर रसाची होऊन जाते आणि ते अर्थाप्रमाणे ती बदलते. अर्थाप्रमाणे ते म्युझिक डायरेक्टरच्या पण डोक्यात येतं ना, असं लावावं, अशी चाल लावावी. मग गायकाच्या पण डोक्यात येतं, गायकाला तो समजावून सांगतो हे असं देशभक्तीपर गीत आहे. पण तेच जर मग देशमध्येच बसवलं तर अजून प्रभावकारी होतं का? असं काही नाहीये. असं काही जे देशभक्तीपर ही जी मूड्स असतात ते काव्य ठरवतं. पण सूर सुद्धा, मग ते निव्वळ सूर असेल तर तो सूरच ठरवतो फक्त. पण त्याला अर्थ म्हणजे तुम्हाला समजेल असा अर्थ नसतो, तुम्हाला फील होईल असा अर्थ येतो. म्हणजे तुम्हाला वातावरण निर्मिती होते पॅथॉसची किंवा आनंदाची. पण नेमका अर्थ तुम्ही शब्दांनी व्यक्त केलात तर त्याला आणखीन जोड मिळते. सोने पे सुहागा म्हणतात ना, तसं होतं की ते आपोआप कळतं. म्हणून लोकांना काय शास्त्रीय संगीत किंवा अशी बंदिशी वगैरे गायले तर इतकं जवळचं वाटत नाही. आता नाथा माझ्याची मूळची बंदिश कुठली? हरवा मोरा. हरवा मोरा म्हटलं तर ठीक आहे, आनंद होतो, चांगलं वाटतं. पण ते नाथा म्हटलं की लोक बसतात मराठी पब्लिक, त्याच्यामुळे त्यांना ते जवळचं असतं. त्याच्यामुळे त्यांना पटकन आकलन होतं त्याचं.
तर त्याच्यामुळे रागाची प्रकृती असते ती ठरवलेली आहे. पूर्वी ज्या लोकांनी राग शोधले आणि ही प्रकृती ही रागाच्या चलनात दडलेली आहे, त्याच्यातच दडलेली आहे. जसं माणसाला बघितल्यानंतर हा माणूस कुठल्या पद्धतीचा असेल, कसा असेल, ह्याचे काय विचार असतील, ही खूप मोठी माझ्या बुवा तर असे माणूस आला तिथे चौकटीवर त्यांच्या की ते नुसतं असे बघायचे आणि संपलं. त्याचं समजलं सगळं त्यांना, कोण आहे, काय आहे, कशासाठी आलाय हे सुद्धा समजतं. तर ही म्हणजे त्याची तजुर्ब्याची गोष्ट आहे. त्या तुमचा व्यासंग किती, तुमचा अनुभव किती, याच्यावरनं तुमचं ते जास्तीत जास्त खुलत जातं. नंतर प्रेम म्हणजे आकलन शक्ती तुमची वाढत जाते. पण हे जसं ठरतं तुमच्या एकंदर बॉडी स्ट्रक्चर, बॉडी लँग्वेजवरनं हा खरं बोलतोय की खोटं बोलतोय लक्षात येतं. कारण तुम्ही बोलत असता एक, पण तुमची बॉडी बोलत असते आणि सूर बोलत असतो वेगळं. पण ते सिद्ध करता येत नाही, कोर्टात सिद्ध करता येत नाही. कोर्टात फक्त शब्द सिद्ध करता येतात. पण न्यायाधीश कशाला असतो? मग न्यायाधीश त्याला प्रश्न विचारताना त्याला समजतं की हा माणूस खोटा आहे का खरा आहे. पण त्याच्यावरती तो हे देतो, म्हणजे पुरावे जरी असले किंवा काही असलं तरी थोडासा त्या दृष्टीने तो निकाल देतो. पण म्हणजे ह्याच्यातच असं आहे की ते चलन काही वेळा म्हणजे नैसर्गिक दिसतं आणि काही वेळा ते मांडतात मुद्दाम. तर मग ते दोन्ही डिफरंट असतात. म्हणजे काही आता कुमार गंधर्वांनी काही राग बनवलेत किंवा जे वेगवेगळ्या लोकांनी काही राग बनवले, तर ते मग स्वतः व्हिज्युअलाइज करून बनवलेत का म्हणजे परत कुठला तरी इन्स्पायर्ड होऊन, किंवा प्रश्न फॉर्म नाही करता येते पण तुम्हाला कळलं का मी म्हटलं की तर ते तुम्हाला कुठलाही आर्टिस्ट कला केव्हा बाहेर पडते की त्याचं मन एके ठिकाणी असं म्हणजे स्थिर होऊन त्याचं तोच विचार कॉन्सन्ट्रेशन एवढं जबरदस्त होईल आणि त्याला एखादा मूड, काहीतरी दृश्य त्यांनी बघितलेलं असतं किंवा काहीतरी असं निसर्गातून त्याला असं फील झालेलं असतं आणि त्याच्यातून इतकं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन की त्यांच्या मनात एखादा राग चालू आहे, समजा मनात चालू असलेल्या त्या रागाला आणखीन काहीतरी सूर येतात आणि तो राग बनतो. राग इन द सेन्स ते धून उगम राग म्हणतात त्याला. आणि जे अनवट म्हणून जे म्हणजे मुद्दाहून केलेले आहेत तयार, त्याला तुम्ही म्हणता तसं आहे की ते कळत नाही त्याचा मूड वगैरे, ते त्याला कळत नाही. कारण तुम्ही जर माणसाचा, ते विज्ञानाने काही होऊ शकतं. एकदा माणसं बसली होती, बुवा आमचे असे बिनतोड जबाब देत असत की ती माणसं विज्ञानवादी होती, ती देवाबिवाला मानणारी नव्हती. तर एकाने विचारलं तर त्यांनी सांगितलं की अरे विज्ञानाने काय होत नाही, इतकं म्हणे करू शकता, अगदी डोंगळा सुद्धा निर्माण करता येतो, तो तुमच्या डोंगळ्यासारखा चालतो, असं विज्ञान पुढे गेलेलं आहे आणि त्यांनी असं बनवता येते. विज्ञानाने काही निर्माण होतं. झालं, गप्प झाले सगळे. दुसऱ्या वेळी दैववादी माणसं होती, म्हणजे देवाला मानणारे वगैरे, तर तिथे ते दोघं जण कोणीतरी आले होते विज्ञानवादी आणि त्यांनी काहीतरी हे झालं. बुवा म्हणाले की अरे बरोबर आहे म्हणे, विज्ञानाने डोंगळ्या एवढा प्राणी, म्हणजे ॲक्च्युली डोंगळ्यासारखा दिसणारा, त्याच्यासारखा चालणारा हा प्राणी निर्माण करता येऊ शकतो, पण म्हणे तो गुळाकडे चालणार नाही, गुळाच्या दिशेने चालणार नाही. दोघेही गप्प बसलो. त्यावेळी ह्यांना गप्प केलं, दुसरी त्याला गप्प केलं. कधी कुठल्या सालचं असेल नाही, साल मला आठवत नाही, मी लहान होतो, म्हणजे मी लहान म्हणजे हिच्या एवढं असेल.
आणि बुवांच्या नाटकात मी काम करत होतो, म्हणजे कट्यारमध्ये मी काम करत होतो तेव्हा. बुवांच्याकडे शिकतच होतो मी. तर ऍक्च्युली म्हणजे बुवांचाच विषय आला म्हणून त्याच्या संबंधित माझा एक शेवटचा प्रश्न होता की त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा ते पुलंबरोबर गप्पा मारत होते तेव्हा ते बोलले की असाद अली खान साहेबांनी त्यांना एकदा असं चलो मिया कुछ सुना दो समय के मुताबिक असं ते बोललेले. तर त्यावेळी त्यांनी मारवा ट्राय केला म्हणजे त्यांच्यासमोर गायला. आणि फिरत फिरत जेव्हा असाद अली खानची वेळ आली तेव्हा ते पण गायले. आणि मग म्हणजे हा अॅनेक्डोट त्यांनी पुलंना सांगितलं आणि सांगितलं की मग मला कळलं की मारवाचा कॅनव्हास केवढा मोठा आहे. तर कॅनव्हास मोठा असणं किंवा त्याचा स्पेक्ट्रम मोठा असणं म्हणजे काय? कॅनव्हास मोठा असणं म्हणजे रागाचे सूर लिमिटेड आहेत ना. आता निरेगम ध सा नि द सा म्हणजे ह्या कॅनव्हास धरायचा का नाही. तर तो सूर लागताना सुद्धा, सा लागताना सुद्धा किंवा ध काय जो तुम्ही लावाल तो मारव्याचा लागला पाहिजे. म्हणजे काय? हा म्हणजे काय आता ते तुम्हाला असं शब्दात सांगता येणार नाही, कारण त्याच्यासाठी शिकलं पाहिजे गाणं. तेव्हा जे शिकणार आहेत किंवा थोडं ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांना जस्ट ग्लिम्स मिळेल असं काहीतरी. त्याच्यातून तुम्ही सा लावला की त्यातून फील आला पाहिजे मारव्याचा. मग तुम्ही तो कसंही, आता समजा तुमचा हात आहे, हा एवढा तुम्हाला ओळखणारा माणूस आहे, त्यांनी लांबून तुमचा एवढाच भाग बघितला, एवढाच, गर्दी होती, सगळं लोक होती, पण तुमचा एवढाच भाग बघितला तरी तो तुम्हाला ओळखेल की नाही? बरोबर बरोबर. हात म्हणजे तुम्ही आहात का? नाही. पण एवढ्या भागावरनं तुम्हाला ओळखेल की नाही? की अरे निमकर म्हणून जोरात हाक मारेल. त्यांनी वळून बघितलं तर निमकर. पण म्हणजे तो त्यांनी कसं ओळखलं मग तुम्हाला? तुमचा तर नुसतं एवढा भागच बघितला त्यांनी. हे जसं आहे तसं जो राग तुम्ही इतका पोचलेला माणूस पाहिजे, पण की तो राग त्याच्या अंगात मुरला पाहिजे आणि एका क्षणात तुम्हाला कुठलं पेश करतोय राग असं सांगितलं, मग अमुक जरा बुवा ऐकवता का? बरं ठीक आहे म्हणायच्या आधीपासून त्यांच्या डोक्यात तो राग चालू झालेला असतो ऑलरेडी. आणि जेव्हा ठीक आहे म्हणून त्यांनी तानपुरे जेव्हा सुरू होतात तेव्हा संपूर्ण त्या रागाचा आत्मा सगळा त्यांच्या अंगात शिरलेला असतो. ते रागमय होऊन जातात कलाकार. म्हणजे मी चांगल्या कलाकाराबद्दल बोलते, मोठ्या कलाकाराबद्दल. त्याच्यामुळे त्यांनी सूर लावला की त्या रागाचाच तो सूर आहे असाच फील येतो. मग त्याला शब्द नसतात, काही नसतं, तानपुरा आणि त्याचा सूर. तर हे आपोआप घडतं. ही प्रकृती आहे, निसर्गाने ते बनवलेलं आहे, देवाने ते दिलेलं आहे. आता दैववादीसारखं मी बोललो, कारण करता करविता कोणीतरी असतो ना, कोणीतरी आहे. आपल्याला दिसलं नाही म्हणजे नाहीच. रीडिंग बिटवीन द लाईन्स. हा, कंसातली वाक्य आहेत. आणि म्हणजे माझे प्रश्न तर संपले. तुम्हाला काही हा फॉर्मॅट थोडासा वेगळा आहे ना, त्याच्यामध्ये जे इतर देशांमध्ये किंवा इतर सिटीजमध्ये जे दुसरे होतकरू संगीतकार आहेत किंवा ज्यांना म्युझिक शिकायचं, म्युझिकमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांच्या दृष्टीने तुम्हाला काही असं कन्क्लुडिंग लाईन? अभ्यास व्यासंग करा, गुरुच्यावरती पूर्ण निष्ठा ठेवून, स्वरावरती अत्यंत श्रद्धा ठेवून तुम्ही वागा, अत्यंत पूर्ण श्रद्धा ठेवून, तेव्हा तुम्हाला स्वर हासिल होण्याचे चान्सेस आहेत. तेव्हा चान्सेस आहेत. हो. तुम्ही जसे रियाज कराल, जसं तुम्ही कराल तसं तुम्हाला हे आहे.
Okay, sir. Thank you for your time. We got some great insights on Rag Vyavastha, and we wish to have Pandit Chandrakant Limaye again on the show to share some new learnings. Once again, thank you for giving us your time, sir. Thank you. So that's it from today's Gyan session with Pandit Chandrakant Limaye. Stay tuned for more Gyan on Audio Gyan next week. Till then, bye. Hello! It's been a great week on the IVM Podcast Network. On This Round Is On Me, Gauri is joined by Shweta Nanda. They talk about the financial independence and how it is to be a woman entrepreneur. On Anish Thing, Anish welcomes ultra-marathon runner Shivani Gharat. Shivani shares her journey of how she ran her first marathon, the mindset of a runner, and what it actually takes to run a full marathon. On Cock and Bull, Cyrus, Naveen, Akash and Shreyas talk about the Korean band BTS serving in the military and its repercussions. On Think Fast, Varun and Suchita discuss Wing Greens and their latest acquisitions and about the Indian sexual wellness market. And on Shunyavan, Sheila Datya is joined by Dinika Bhatia, CEO and founder of Nuttigritties. They talk about coming from a business family and Dinika's journey in creating healthy and guilt-free snacking. Once again, don't forget to visit our merch store on ivmpodcast.com. We have some exciting new merch out there for you. Also, do follow us on social media. We are IVM Podcasts on Twitter, Facebook, Instagram, and LinkedIn. And do remember to spread the word about these shows and any other shows you might be listening to. Appreciate them, rate them, and review them wherever you are listening to them. You can also check out all our other shows on youtube.com/IVM Podcasts. And finally, we would like to thank our sponsors this week. Volvo XC40 Recharge, Bumble, Heads Up for Tails, Kotak Privy League Program, and HDFC Mutual Fund. Thanks guys, without you this would not be possible. Do you often find yourself surrounded by conversations about Web3, blockchain, NFTs, DAOs? What are these terms and how do they affect our future on the internet? So many questions, but don't worry, we've got answers to all your questions. Hi, I'm Eklavya Bhattacharya, and on our show Future Proofing, we try to decode the impact of these future technologies on various industries with experts and tech enthusiasts. Tune into new episodes coming out every Thursday on the IVM Podcast app and the website, or wherever you get your podcasts from.